नामपूर शहरातील स्मशानभूमीतून अज्ञात व्यक्तींनी मृत महिलेच्या अस्थी व राख चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे। ही घटना 16 मे रोजी मयत झालेल्या सुरेखा दीपक खैरनार वय वर्ष 40 यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी उघडकीस आली। सुरेखा खैरनार या व्यावसायिक दीपक खैरनार यांच्या पत्नी असून त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। शनिवारी 16 मे रोजी त्यांच्यावर हिंदू धर्मप्रथा पाळून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता राख आणि अस्थी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। राख भरले गेले असल्याच्या खुणाही घटनास्थळी दिसून आल्या। हिंदू परंपरेनुसार सौभाग्यवती स्त्रीचे अंतिम संस्कार करताना तिच्या अंगावर दागिने ठेवले जातात। पुढे अस्थी गोळा करताना त्या राखेतून काही दागिने सापडतात, परंतु चोरट्यांनी सोने मिळावे या हेतूने हे कृत्य केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। या प्रकारामुळे मृत महिलेचे नातेवाईक प्रचंड मानसिक धक्क्यात असून यामागे चोरीचा हेतू होता की अघोरी प्रकार याचा तपास होणे गरजेचे आहे। या घटनेनंतर मृत व्यक्ती देखील या शहरात सुरक्षित नाही का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे। स्मशानभूमीत काही युवक नशा करत बसतात आणि कोणी त्यांना हटकले तर दादागिरी करतात अशी तक्रार स्थानिकांनी यापूर्वीही केली होती। मात्र ग्रामपंचायत व जायखेडा पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले। जर वेळीच योग्य कारवाई झाली असती तर आज असा प्रकार घडला नसता असे मृत महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला असून स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत उभारावी तसेच नशेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतने तात्काळ याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ही जोरदार मागणी होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानी, बागलाण। आमच्या वहिनी सौ सुरेखा दीपक खैरनार यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। त्यांचा अंत्यविधी आम्ही नामपूर स्मशानभूमीत केला गेला। तर त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनासाठी येथे आलो तर सदर मृत व्यक्तीची पूर्ण राख ही गायब होती। तर चोरट्यांनी सोनं काढण्याच्या उद्देशाने ही पूर्ण राख भरून नेली। नामपूर येथे मेलेला माणूस सुद्धा सुरक्षित नाही असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आपण सर्वांनी स्मशानातील सोनं ही कहाणी आपल्याला माहिती आहे, तर याची प्रचिती आम्हाला आज आली आहे। मृत व्यक्तीच्या जेव्हा ती दिवंगत होते, सौभाग्यवती जाते, तर तिच्यासोबत काही सोनं बेले हे ठेवलं जातं। दुसऱ्या दिवशी ते मिळावं सौभाग्याचं लेणं असतं, ही आपल्या धार्मिक परंपरा आहे। तर त्यानुसार आम्ही स्मशानात गेलो, परंतु राखच शिल्लक नाही। स्मशानातील सोनं हे चोरट्यांनी काढण्याच्या उद्देशाने पूर्ण राखच नेली। तर मग ते याला जबाबदार कोण? नातेवाईक जी व्यक्ती मृत होते त्याच्या दुःखात ही बुडालेली राहते। ते दुःख बघायचं की हा किळसवाना प्रकार, हा आपल्या धार्मिक ज्या विधी आहेत त्याला खंडता देणारा हा प्रकार आहे। तर याला जबाबदार कोण आहे? याला पोलीस प्रशासन यांनी दखल घ्यावी। तसेच काही नातेवाईकांच्या, बऱ्याच नातेवाईकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे। नामपूर येथे अंत्यविधी झाला तर सोनं काढण्याच्या उद्देशाने पूर्ण राख भरून नेली, अशा अनेक नातेवाईकांच्या बाबतीत घडलेलं आहे। आणि त्यांनी नामपूर पोलीस प्रशासनाला, ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन दिले आहेत, सूचना केल्या आहेत, परंतु याची कोणी दखल घेत नाही। तर ही गंभीर बाब आहे। तर लवकरात लवकर सदर चोरट्यांना त्यांच्या मुसक्या आवळाव्या, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जेणेकरून पुढे अशी घटना होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप
डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.